नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघताय एलेक्स मराठी. आता मी जिथं उभा आहे ते खेड तालुक्यातील एकमेव उपजिल्हा रुग्णालय कळवणी, त्याच्या मी समोर उभा आहे. खरं तर या उपजिल्हा कळवणी रुग्णालयामध्ये सर्वात थरकाप आणि धडकी भरणारा एक प्रकार काल समोर आला आहे. काल संध्याकाळी तब्बल 3 तास या उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाईट नव्हती. याचं एकमेव कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याची दाट शक्यता सांगितली होती. मात्र काल कोकणामध्ये काही ठिकाणी वारा होता, बारीक पावसाच्या सरी होता. याच पार्श्वभूमीवरती वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र ह्या वीज पुरवठा खंडित करण्याचा सर्वात मोठा तोटा इथल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असणाऱ्या रुग्णांना झाला आहे. काल खरं तर 3 तास या ठिकाणी लाईट नव्हती. खरं तर ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये 2 जनरेटर आहेत. या 2 जनरेटरमधील एक जनरेटर पूर्णपणे खराब झाला आहे, तर एका जनरेटरमध्ये डिझेल नसल्यामुळे इथे तब्बल 3 तास लाईट नसल्याचं समोर येतं आहे. काल तळवटपल या गावामध्ये एक प्रकार घडला. या प्रकारामध्ये एक युवा मुलाचा मृतदेह आढळून आला. ह्या मृतदेहामध्ये ती बॉडी आहे ती PM करण्यासाठी या ठिकाणी आणली होती. मात्र तब्बल 3 तास, तुम्ही लक्षात घेतलं, तब्बल 3 तास इथं लाईट नसल्यामुळे ती बॉडीचं पोस्टमार्टम होऊन झाले नाही. ही बातमी झाली त्या संदर्भात PMची. पण जर बघायला गेलं तर हे 100 बेडचं रुग्णालय आहे. इथे महिलांची डिलिव्हरी केली जाते. या ठिकाणी ICU बेड आहेत. जर लाईट नसली तर रुग्णांवरती उपचार कसे होणार असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय. जर बघायला गेलं तर ह्या सद्यस्थितीमध्ये ह्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये 14 डॉक्टर असले पाहिजेत. पण आता प्राथमिक स्वरूपामध्ये जर बघितलं तर आपल्या हातामध्ये जी माहिती येते त्याच्यामध्ये स्थायी 2 डॉक्टर आहेत आणि जे टेम्पररी आहेत ते 4 डॉक्टर या ठिकाणी कार्यरत आहेत. म्हणजे 100 बेडचे जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये फक्त 6 डॉक्टर या ठिकाणी काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर येतो. कळवणी उपजिल्हा रुग्णालय हे खेड तालुक्यातील प्रामुख्याने महत्त्वाचं रुग्णालय मानलं जातं, कारण ह्या रुग्णालयामध्ये आजूबाजूची गावं आहेत, इथून जो गरीब वर्ग आहे ती मागासवर्गीय लोक आहेत किंवा गरीब वर्ग आहेत ते इथे उपचार दरम्यान येतात. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायवेवरती जे अपघात होतात या अपघातग्रस्त लोकांना देखील या ठिकाणी आणण्यात येतं. जर काल या ठिकाणी मोठा अपघात झाला असता आणि जर एखादा अपघातग्रस्त व्यक्ती या ठिकाणी आला असता आणि जर त्याला वेळेवरती जर उपचार भेटले नसते आणि या उपचार दरम्यान त्या व्यक्तीचं जर काय झालं असतं याला जबाबदार कोण असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होते. खरं तर बघायला गेलं तर हे माझ्या पाठीचे उपजिल्हा रुग्णालय आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या 2-3 महिन्यांपासून जी लिफ्ट आहे ती देखील बंद आहे. ही जी लिफ्ट आहे ती प्रामुख्याने जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना वरती शिफ्ट करण्यासाठी या लिफ्टचा वापर केला जातो. मात्र 2-3 महिन्यांपासून ही लिफ्ट बंद असल्याचं इथं प्रामुख्याने समोर येत आहे. म्हणजे उपजिल्हा रुग्णालयामध्ये हे जे असे प्रकार आहेत हे जे घडवून येतात याला सर्वात या सर्व घटनेला जबाबदार कोण असा देखील सवाल आता इथं समोर येते. खरं तर बघायला गेलं तर लाईट नसल्यावरती जनरेटर म्हणून बॅकअप पॉईंट या ठिकाणी नाही आहे. सोबतच लिफ्ट देखील बंद आहे. त्यामुळे जे रुग्णांचे हाल होत आहेत, एखाद्या रुग्णाला जर उद्या इथं काही दगाफटका झाला याची जबाबदारी इथले स्थानिक डॉक्टर घेणार की स्थानिक प्रशासन घेणार असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कॅमेरामन अमयसह मी शुभम, एलेक्स मराठीसाठी खेड.